आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. रस्त्याच्या कामाच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मायनीत राष्ट्रीय मार्गाचे कामकाज बंद पाडले. सध्या मायनी तालुका खटाव येथे भिगवण मिरज या दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय मार्गाचे रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे. मायनी येथील अत्यंत रहदारीच्या असलेल्या चांदणी चौकामध्ये मध्यभागी सर्कल, बस थांबा, फुटपाथ व गाव भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला पथदिवे असणे गरजेचे आहे. अशा प्रकारची मागणी मायनीकर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व मायनी पत्रकार संघाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर मायनी ग्रामपंचायतच्या वतीनं काल सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर कामाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी नागरिक व ठेकेदार यांच्यात चर्चा करून त्यातून योग्य तो मार्ग काढण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत ठेकेदारांना योग्य ती माहिती न दिल्यानं सदर मागण्यांची लेखी पूर्तता होईपर्यंत सदर काम करू नये अशा प्रकारचा पवित्रा मायनीकर नागरिकांनी घेऊन सदर काम बंद पाडले. काही वर्षांपूर्वी झालेल्या मल्हारपेठ पंढरपूर राज्य मार्ग दरम्यान स्वतः तहसीलदार यांनी या राज्य मार्ग आणि राष्ट्रीय मार्गाचं अतिक्रमण काढून टाकलं होतं. यावेळी काढलेलं अतिक्रमण पाहता आता सुरू असलेला राष्ट्रीय मार्ग हा त्या तुलनेनं अतिशय छोटा आहे. शिवाय राज्य मार्ग आणि राष्ट्रीय मार्ग येथील चांदणी चौकात एकत्र येत असल्यानं तेथे सर्कल, बस थांबा, फुटपाथ व रस्त्याच्या दोन्ही बाजूला पथदिवे आहेत की नाही या बाबतीतही ठेकेदार लोकांना कोणतीही माहिती देत नाहीत. ग्रामपंचायतीनं वारंवार त्यांना त्याबाबत लेखी पाठपुरावाही केलाय, मात्र त्यांनाही व्यवस्थित माहिती दिली जात नाही. या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाला मोराळे रस्ता, मरडवाक रस्ता, अनफळे रस्ता, शेडगेवाडी रस्ता जोडला असून त्यामुळे अनेक गावे आणि खेडे जोडली असल्यामुळे चांदणी चौक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी व वाहनांचं ट्रॅफिक जाम होत असताना दिसतं. मल्हारपेठ पंढरपूर या राज्य मार्गाला शाळा, कॉलेज, महाविद्यालय असल्याने हजारो विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या चांदणी चौक परिसरामध्ये राष्ट्रीय महामार्ग मोठा होणे अपेक्षित आहे. तरच भविष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील, अन्यथा अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. ठेकेदारांना चांदणी चौक येथे राष्ट्रीय मार्गावर कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत त्याचं नियोजन ग्रामपंचायत व ग्रामस्थांना दाखवावं आणि त्यानंतरच मार्गाचं काम सुरू करावं अशी चर्चा करून नागरिकांनी सदर राष्ट्रीय मार्गाचे काम बंद ठेवून समस्त ग्रामस्थांच्या वतीनं सदर मार्गाचे व्यवस्थापकांना ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन देण्यात आले आहे. सदर चर्चेत मायनी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी रणजित माने, उपसरपंच दादासाहेब कचरे, मार्केट कमिटीचे संचालक स्वप्नील घाडगे, मायनी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जाधव, डॉक्टर विकास देशमुख, युवराज भिसे, मन्नूर नद्दाब, किशोर माळी, दत्ता कचरे, विकास सकट, अतुल सुरमुख, अझरुद्दीन नद्दाब, मोहन दगडे, नितीन पडळकर, राजू कचरे, सूरज जाधव, इब्राहिम तांबोळे आदी प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रतिनिधी मारुती पवार. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.